येरवडा परिसरातून या तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। दरम्यान वाहनांची तोडफोड केली तर कंबरड मोडू असा इशारा पोलिसांनी दिलाय। तर ज्या बिबडेवाडीतून आरोपींनी तोडफोड केली होती तिथूनच पोलिसांनी त्या आरोपींची वरात काढली आहे। पोलिसांनी 6 तासांमध्येच आरोपींना बेड्या ठोकल्यात, त्यांची वरात सुद्धा काढली आहे। म्हणून आता तरी बिबडेवाडीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची या संपूर्ण तणावातून सुटका होते का पाहावं लागणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, बिबडेवाडी पुण्यातली ही दृश्य आहे, ज्या भागामध्ये हे तीनही आरोपी गोंधळ घालत होते, वाहनांची तोडफोड करत होते। त्याच भागामध्ये त्यांची वरात काढण्यात आली आहे। त्या सगळ्या नागरिकांसमोरून ही वरात काढली गेली आहे, गाड्या फोडल्या। त्यामुळे अशी अद्दल पोलिसांनी आता घडवली आहे। शिवाय आता यापुढे जर गाड्या फोडल्या तर कंबरड मोडू असा थेट इशाराच पोलिसांनी या तिन्ही आरोपींना दिलाय। अगदी 6 तासांत आरोपींना जेरबंद केल्यानं आता पोलिसांचं कौतुक सुद्धा बिबडेवाडीचे नागरिक करतायत। ही दोन दृश्य आपण पाहतोय, बिबडेवाडीमध्ये कशा प्रकारे गाड्या फोडल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर जिथे गाडी फोडली तिथेच आरोपींची कशी वरात काढण्यात आली। ही दोन्ही दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। यामध्ये रस्त्याच्या कडेला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बरेचसे 2 व्हीलर टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि ह्या तिन्ही इस्मांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केली आहे। या तिन्ही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही